नमस्कार, बबितास रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे चिकन बिर्याणी करणार आहे घरच्या साहित्यांमध्ये आणि लवकर होणारी, जास्त वेळ न लागणारी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी इथे बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। त्याला आता आपण छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर आपण इथे मॅरिनेशन म्हणून पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा एव्हरेस्ट तिखट आणि ह्या एव्हरेस्टच्या तिखटने छान असा रंग येतो। 1 चमचा मी इथे जिरा पावडर, धना पावडर घेतलेला आहे। 1 चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि 2 चम्मच मी इथे दही घेतलेला आहे। तुमचं चिकन जास्त असेल तर तुम्ही दहीचं प्रमाण वाढवू शकता। आणि इथे मी घेतलेला आहे चिकन बिर्याणी मसाला। हा मसाला टाकणं आवश्यक आहे कारण बिर्याणी मसाला आवश्यक असतोच। हे सगळं मॅरिनेशन आपण करून घेऊ आणि त्यानंतर मीठ मी इथे आत्ता थोडंच घालणार आहे, फक्त चवीपुरतं, पूर्णपणे घालणार नाही कारण आपल्याला मसाल्यांच्या राईसमध्ये सुद्धा घालायचं आहे। हे सगळं कोट करून घेणार आहे छान एकत्र आणि 1 ते 2 तास आपण इथे मॅरिनेशनला ठेवू। वेळ नसेल तर तुम्ही लगेचही करू शकता। मॅरिनेशन घेऊन मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी तांदूळ घेतलेला आहे। हा अर्धा तास आपल्याला भिजत घालायचा आहे, जास्त वेळ घालायचा नाही, नाहीतर तो जास्तच मऊ होतो। आता मी कुकरमध्ये इथे चिकन छान शिजवून घेणार आहे। त्यापूर्वी तेल गरम केलेलं आहे। या तेलात मी इथे छान कांद्यांना असं ब्राऊन करून घेणार आहे। हा ब्राऊन कांदा आपल्याला बिर्याणीवर टाकायसाठी लागेल। हा छान एकदम ब्राऊन करण्यासाठी याची तेलाची फ्लेम आपण खूप मोठी ठेवणार आहे, छोटी करू नका। जर लहान गॅस केला तर हे कांदे मऊसर पडतात, म्हणून हा कांदा ब्राउनिश करण्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा लागेल। आता हे ब्राऊन झालेले आहेत कांदे, आपण काढून घेणार आहे। बघा किती छान झालेले आहेत। त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये चिकनला छान आपण शिजवून घेणार आहे। त्यासाठी आता सगळ्यात पहिले मी 1 कांदा बारीक चिरलेला घालून घेतला। अगदी कमी साहित्यांमध्ये मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे। आता इथे मी 2 ते 3 मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची। अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे मी। हा असा पेस्ट न करता मी इथे छोट्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे जास्त बारीक नाही आहे हा। त्यानंतर छान एकदा फिरवून घेणार आहे सगळे मसाले। 2 टोमॅटो घातलेले आहेत, उभे चिरलेले बघा। सगळे मसाले आपण छान एकत्र करून घेणार आहे। कवर करून ठेवू जोपर्यंत आपले टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। आता मॅरिनेशन झालेला हा सगळा चिकनचा मसाला आणि हे चिकनचे मॅरिनेशन आपण या कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि छान सगळं साहित्य एकत्र करणार आहे। 1 ते 2 मिनटं आपल्याला लागणार आहे। आपण इथे कवर करून ठेवू। त्यापूर्वी चिकनला थोडं सॉफ्ट होण्यासाठी तोपर्यंत आपण इथे तांदूळ बॉईल करून घेणार आहे। या तांदळाला शिजवण्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहे। मी इथे शहाजिरं घातले आहे, 2 लवंग, 2 इलायची, 1 मोठी वेलची, 1 जावित्री, तमालपत्र आणि कर्णफूल। हे सगळं साहित्य छान घालून घ्या आणि या पाण्याला उकळी येऊ द्या। आणि मिरेही घातले आहेत, 2 ते 3 मिरे घातलेले आहेत मी। हे सगळा गरम मसाला आपल्याला तांदूळ शिजतानाच घालायचा आहे आणि 1 चम्मच इथे तेल घाला, म्हणजे तांदूळ छान असे सुटसुटीत होतात। आता बघा मी तांदूळ घालून घेतलेली आहे। आपल्याला 1 ते 2 बॉईल आणायचा आहे। तांदळाला जास्त शिजवायचं नाही, म्हणजे 60-70% आपल्याला इथे कुक करायचं आहे, इथे ओव्हर कुक करायचं नाही आहे। थोडेसे कुक झालेत की आपण गॅस बंद करून घेणार आहे। बघा इथे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे। या पाण्यात आपल्याला चिकनला मस्त शिजवून घ्यायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही, म्हणजेच खूप ग्रेव्ही आपल्याला करायची नाही आहे। त्यासाठी आता आपण इथे चिकनला एकदा फिरवून घेणार आहे। अजून आपलं चिकन छान असं शिजलेलं नाही, त्यासाठी मी इथे मॅरिनेशन केलेलं हे होतं त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी यात घातलेलं आहे। मी तेवढ्याच पाण्यामध्ये चिकन छान शिजवून घेणार आहे। चिकन बघा, राईस बघा किती छान झालेला आहे सुटसुटीत आणि माझा हा राईस छान शिजलेला आहे। आता आपण याला थंड करण्यासाठी एका याच्यामध्ये काढून घेऊ। त्यापूर्वी आपण इथे बघणार आहे चिकन छान शिजलं आहे की काय। बघा चिकनला ग्रेव्ही इतकी छान झालेली आहे। यानंतर आपल्याला आता इथे पाणी घालण्याची आवश्यकता लागणार नाही। याच पाण्यात आपलं छान चिकन आहे ते शिजून जाणार आहे। आता मी आधी मीठ घातलेलं होतं, इथे मीठ घातलेलं आहे। चवीनुसार तुम्ही टेस्ट करून इथे मीठ घालू शकता। मी इथे 1 चम्मच घातलेला आहे।
आता आपण राईस झालेला आहे तो थंड करण्यासाठी या चाळणीमध्ये घालून घेणार आहे. हा थंड झाल्यानंतरच घाला, गरम तांदूळ घालू नका. जर गरम हा राईस घातला तर आपला हा चिकट होणार आहे, म्हणून त्याला हवेमध्ये ठेवा. इथे चिकनमध्ये मी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि आता आपण चिकन झाले का हे तोडून बघणार आहे. बघा किती छान सॉफ्ट म्हणजे चिकन छान असं शिजून घेतलेलं आहे. आता चिकन शिजल्यानंतर आपण जो राईस थंडा करून घेतला होता तो यामध्ये घालणार आहे. संपूर्ण राईस आपण घालून घ्यायचा, लेअर न पाडता. तुम्ही बघू शकता, तुम्ही नंतर बघा की किती छान आणि सुंदर बिर्याणी होते. तुम्ही अशी एकदा नक्की करून बघा. मी सगळ्या राईस हा वर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे ब्राऊन ओनियन म्हणजेच कांदा घालणार आहे. हा सगळा कांदा छान एक लेअर देऊन द्यायची. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेला, यावर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही पुदिना घालू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी घातला नाही. आणि इथे मी पिवळा रंग घातलेला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तरच घाला, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. बघा माझी सगळी छान बिर्याणी झालेली आहे. आता इथे मी तावा घेतलेला आहे. एकदम छोटी फ्लेम घ्यायची आणि आपण या बिर्याणीला म्हणजे अर्धा तास तरी आपल्याला इथे ठेवावं लागणार आहे. मी इथे ठेवलेली आहे तर मी तुम्हाला खोलून दाखवते. बघा किती छान झालेली आहे. खूप लवकर, झटपट आणि खूप मस्त. जास्त साहित्याचा वापर न करता किंवा खूप मसाल्यांचा वापर न करता बघा मी इथे सर्व केलेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याच्या आधीचीही माझी जी व्हिडिओ आहे तेही बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. बघा किती सुटसुटीत आणि सुंदर झालेली आहे चिकन बिर्याणी. कमी साहित्यांमध्ये खूप लवकर आणि टेस्टी अशी झणझणीत एक चिकन बिर्याणी तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा. धन्यवाद.